सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी परवाच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 200 ते 250 उमेदवार विधानसभेला उभे करण्याचं निश्चित केलेलं आहे। आणि माझ्यासारखे किंवा मी आणि अखिल चित्रेंसारखे या महाराष्ट्राच्या सगळ्याच विधानसभेमध्ये पक्षाने निरीक्षक पाठवलेले आहेत। आम्ही आज भंडारा जिल्हा आहे, मी आणि अखिल चित्रे आमच्या दोघांकडे निरीक्षक म्हणून या ठिकाणी आम्हाला पाठवलेलं आहे। आम्ही आज पदाधिकाऱ्यांना भेटतो आहोत, समाजातल्या अनेक लोकांना भेटतो आहे, विरोधी पक्षातल्या लोकांना भेटत आहे। तर ह्या विधानसभेमध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये बदलाचं वातावरण सुरू आहे, अशा पद्धतीचं वातावरण आम्हाला पाहायला मिळालेलं आहे। येणाऱ्या विधानसभेमध्ये या भंडारा जिल्ह्यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसेल। महाराष्ट्रामध्ये जो राजकारणाचा चिखल झालेला आहे ते लोकांना पटलेलं नाही आणि म्हणून समर्थ पर्याय म्हणून, बदल म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हातामध्ये या राज्याची धुरा द्यावी अशा पद्धतीचं मत इथल्या जनतेचं झालेलं आहे। आणि म्हणून तुमसर विधानसभा, भंडारा विधानसभा आणि साकोली विधानसभा या तिन्ही विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार या ठिकाणी उभे राहतील, हे आज आपल्या माध्यमातून सांगतो। आणि जी भंडारावासियांची खंत आहे की या भागामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे आले नाहीत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।